नमस्कार. माझं नाव अरविंद पाटील. माझं वय आहे 75. मी नंदुरबार येथे राहतो. जवळजवळ 15 वर्षापूर्वी मला गुडघ्याचा त्रास सुरू व्हायला लागला, म्हणून मी पुण्यामध्ये जहांगीर आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यावेळी डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला नी रिप्लेसमेंट करावी लागेल. आणि जहांगीर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी ते सांगितलं मस्ट आहे. पण मला काही त्यावेळी भरोसा विश्वास नव्हता आणि मी नंतर स्वतः MRI काढला. तेव्हा MRIमध्ये फर्स्ट ग्रेड असं म्हटलं होतं आणि डॉक्टरच्या आणि इंटरनेटवरच्या काही अनुभवावरून फर्स्ट ग्रेड ग्लुकोजामाइन घेऊन किंवा इतर औषधोपचार आणि व्यायामाने बऱ्याच वेळा ते नियंत्रित ठेवता येतं. म्हणून मी जवळजवळ 10 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचं डॉक्टरांचं सल्ला असतानाही ऑपरेशन केलं नाही. पण 2021-22मध्ये कोरोना काळात कुठं फिरता येत नव्हतं, करता येत नव्हतं, त्यामुळे माझी परिस्थिती जरा बिकट झाली. म्हणून स्मिथ हॉस्पिटल जे माझ्या घरापासून 1000 फुटावर आहे नंदुरबारला, त्या नवीन उघडलेल्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो. तिथे डॉक्टर चोक्षी भेटले. त्यांनी एक्सरे वगैरे काढला आणि मला सांगितलं की तुम्हाला टोटल नी रिप्लेसमेंटची गरज नाही. मायक्रोप्लास्टी या एक अद्ययावत असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळे कमी कापाकापी होऊन तुमची रिकव्हरी कमी वेळात होईल. आणि म्हणून त्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे मी एका पायाची उजव्या पायाची पहिल्यांदा मायक्रोप्लास्टी 2021मध्ये केली आणि त्यानंतर दुसऱ्या पायाची 1 वर्षानंतर केली. आणि दुसऱ्या पायाची ऑपरेशन करताना मला डॉक्टरांना मी सांगितलं होतं की मला कॅथेटरचा त्रास होतो पहिल्या अनुभवावरून, मग त्याने दुसऱ्या वेळी कॅथेटर लावली नाही. आणि तसंच मला ICUमध्येही शस्त्रक्रियेनंतर पाठवलं नाही आणि शस्त्रक्रिया झाल्याबरोबर हॉस्पिटलच्या रूममध्ये पाठवलं. आणि नंतर 5 तासांमध्ये मी कोणत्याही प्रकारचा आधार न घेता 30 पावलं चालू शकलो. आणि त्यानंतर माझी रिकव्हरी फास्ट झाली. मायक्रोप्लास्टी हे असं तंत्र आहे की ज्यामुळे तुम्हाला रिकव्हरी कमी होते आणि जेवढा भाग गुडघ्याचा खराब झालेला आहे तेवढाच भाग बदलता येतो. पण ते काही प्रत्येक पेशंटला सूट होईल असं नाही. ते डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे करा. आणि मायक्रोप्लास्टीचे डॉक्टर खूप कमी आहे. म्हणून तुमचा जर गुडघा दुखत असेल तर सर्वप्रथम तुम्ही हे पहा की आपली मायक्रोप्लास्टी करता येते का. आणि स्मिथ हॉस्पिटलचे खूप आभार. डॉक्टर चोक्षी हे सुरतवरून ह्या हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी मायक्रोप्लास्टी केली. आणि त्यानंतर मला आत्मविश्वास वाढला. मी एकटासुद्धा जाऊ शकतो. मी टोकियोमधल्या टोकियो टॉवरमध्ये जवळजवळ 2.5 तास चालत होतं. तशी मला चालायची फारशी आवड नाही, मी स्कूटरवरून फिरत असतो, पण मी चालू शकतो. आणि व्यायाम आणि योगासनं करून मला आता एक नवीन आत्मविश्वास मिळालेला आहे. म्हणून स्मिथ हॉस्पिटल आणि डॉक्टर चोक्षी यांचे आभार.